मैदानाच्या आतमध्ये महामुकाबला रंगला जाईल, मैदानाच्या बाहेर नक्कीच तुमच्या प्रेक्षकांची महापर्वणी होईल, यामध्ये काही शंका नाहीये। देवगड मधना हा संघ उतरतोय, हॉटेल संतोषी वेदांत जाधव सारखा महान खेळाडू या संघामध्ये प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय आणि समोरच्या संघामध्ये देखील अनिकेत सोनू सारखे महान खेळाडू पाहायला मिळत आहे। म्हणजे महान टॅलेंट मैदानाच्या आतवरती तुम्हाला नक्कीच या क्रिकेटची महापर्वणी देताना पाहायला मिळते आणि ह्या संपूर्ण PS स्पोर्टचा 2025 जरी पहिलं पर्व असेल तरी मात्र ह्या पहिल्या पर्वाला एक रंगतदार सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ह्या संपूर्ण स्पर्धेचे तुम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार होताय आणि ह्या संपूर्ण साक्षीदार या फक्त मैदानावरतीच नाही तर YouTube वरना सुद्धा जे खेळाडू जे मान्यवर ह्या स्पर्धेवरती प्रेम करताय ते सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देताय आणि परत एकदा मित्रांनो सांगेल, एकदा तुमच्या टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज होऊन जाऊन दे PS स्पोर्टच्या आयोजन आणि नियोजन समितीसाठी एकदा वंडरफुल हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। तेवढंच देखील नियोजनाच्या ह्या मान्यवरांच्या मानियाळीमधना महामुकाबल्याला थोड्याच वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते। दोन तुल्यबळ संघ एका साइडने देवगड संघाचं प्रतिनिधित्व करतोय, प्रथम क्षेत्ररक्षण करताना हॉटेल संतोषी संघ, तर दुसऱ्या साइडने आपल्याला पाहायला मिळेल कणकवली तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना जय गणेश कणकवलीचा संघ। दोन्ही संघांना शुभेच्छा देत या महाअंतिम मुकाबल्यामध्ये पहिला आवाज या ठिकाणी सिंधुदुर्गचा हिंदीचा गोड आवाज मयेकर सर यांच्याकडे जाऊया आणि ह्या पहिल्या पर्वातील पहिल्या महाअंतिम पर्वामध्ये सर्वांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देत सुरुवात करूया महापर्वाला। होतोय सुरुवात PS स्पोर्टचा महाअंतिम सामना, मैदानावरती मॅच ऑन। धन्यवाद, शुक्रिया योगेश पेंडुलकर सर, मैन फ्रॉम मालवन से आपने आवाज सुनी होगी। और इस बीच यहाँ पर टीम की ओर से पहला ओवर जबकि यहाँ पर गेंद को खेल दिया अनिकेत कांबले ने, क्योंकि पिछले मैच के हीरे जिन्होंने 49 रन बनाए थे, अब यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा, कोशिश करनी पड़ेगी अगर यहाँ पर होटल संतोषी टीम को जीतना है तो ये विकेट आपके लिए इंपॉर्टेंट है। इस अली कंस्ट्रक्शन के मालिक फरहान खान जिनके तरफ से इनाम आया है हर विकेट के लिए 200 रुपया। ये गेंद यहां पर बड़ा प्रहार जबकि आशु ने किया, गेंद को निकाला सीमारे का बाहर, लॉन्ग के ऊपर से एक छक्का आशुतोष माली, जबकि ये खिलाड़ी मैदान के अंदर बरस रहा है। और यहां तक अली कंस्ट्रक्शन के मालिक फरहान खान जिन्होंने इनाम लगाया विकेट के लिए 200 रुपया, अगर डॉट गेंद निकले तो 100 रुपया है। इसी बीच ये गेंद को खेल दिया जबकि पॉइंट गली की दिशा में गेंद निकल जाती है। एक रन आसानी के साथ पूरा करते हुए इस एक रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 8 रन। ओनली होटल संतोषी के लिए ये इनाम है, उनके टीम के लिए इनाम लगाया राइटर ओवर द विकेट। इसी बीच ये गेंद यहां पर अगर थोड़ी सी रफ्तार के साथ गेंद चली गई है अराफत होलसेकर की, अंपायर का वाइड का इशारा, एक और अतिरिक्त रन। इस एक रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 9 रन। अराफत शांत माइंड कुल माइंड होकर अगर गेंदबाजी करे तो कमबैक कर सकते हो आप। राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयारी। इसी बीच ये गेंद यहां पर अनिकेत कांबले ने गेंद को उड़ाया, गेंद सीमा रेखा बाहर, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद 6 के लिए। दूसरा छक्का आता हुआ इस ओवर में अनिकेत कांबले का। अनिकेत कांबले आज के दिन में बरस रहा है। अगर देखा जाए तो जय गणेश कणकवली टीम लगातार टॉस भी जीती है। आज के दिन में जितने मैचेस हुए, क्या भाग्य लेकर आए, नसीब लेकर अपना आए इस मैदान के ऊपर। अब क्या यहां पर सक्सेसफुल होंगे मेगा फाइनल में? इस ट्रॉफी के ऊपर आप पहले नंबर का नाम लिखेंगे या अब पता लगेगा। राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार। इसी बीच इस बार ये गेंद सही ढंग से डाली है। इसी गेंद के ऊपर अब तक कोई रन नहीं, जहां तक स्कोर वहीं पर रुका हुआ है 15 रन 15 विदाउट लॉस। अगर देखा जाए यहां पर एक अच्छी पार्टनरशिप बना रहे। इस बीच ये गेंद को खेल दिया, थोड़ा सा खोद कर निकाला गेंद को, डिफाइन लेग की दिशा में से गेंद तेजी के साथ रफ्तार के साथ निकल जाती हुई 4 रन के लिए।
और पहले ओवर की समाप्ति। एक ओवर के बाद टोटल स्कोर है 4 रन 19 रन। जी हाँ, आखिरी गेंद के ऊपर यहां पर जो 4 रन आए, 19 रन जब बन चुके हैं। आखिरी गेंद के ऊपर 4 रन आए थे। अब गेंदबाजी में परिवर्तन होगा, मैजिकल ओवर जबकि इसी बीच जरूरत है। ये हीरा है जबकि मैदान के अंदर गेंदबाजी के लिए आता हुआ, जिसकी जरूरत थी। खुद कप्तान ने जिनके हाथ में गेंद दी है, शशांक सकपाल। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। सामने बिल्कुल बल्लेबाज यहां पर आशुतोष माली। राइट आर्म ओवर द विकेट। दूसरा ओवर इस बार थोड़े से कहीं ना कहीं थोड़ा सा बाउंस मिला, तो गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली जाती है। अंपायर का वाइड का इशारा। पहले गेंद थोड़ी सी खराब वहां पर डाली और 1 रन मिला। इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 20 रन। राइट आर्म ओवर द विकेट। इसी बीच गेंद थोड़ा सा अगर देखा जाए टिप्पा, उछाल, बाउंस अंपायर ने किया। और जहां तक इस डॉट बॉल के लिए अली कंस्ट्रक्शन के मालिक, जिनके तरफ से यहां पर फरहान भाई की तरफ से 100 रुपए का इनाम है, और ये भी गेंद जैसे कि डॉट बनकर चली जाती हुई। क्या भैया, और 100 रुपया आपके लिए लगे हैं। 200 रुपए तो आपके अकाउंट में जमा हो गए। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार है। सामने बिल्कुल बल्लेबाज आशु माली, जबकि स्ट्राइक के ऊपर जय गणेश। कनकौली टीम टॉस जीतकर पहले यहां पर अगर देखा जाए तो बल्लेबाजी करते हुए। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार। इसी बीच गेंद को खेल दिया, पॉइंट में है गेंद, फील्डर तैनात है, जबकि अराफत आकर गेंद को फील्ड करे, उठा ले, थ्रो करे, तब तक 1 और रन। इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 21 रन 21। दूसरा ओवर देखा जाए तो एक अच्छा ओवर डालता हुआ, क्योंकि पहले ओवर में जिस तरह से रन आए थे 19 रन, तो देखिए 19 रन पहले ओवर में, थोड़े से महंगा ओवर जरूर डाला था। इसी बीच गेंद, अंपायर का नो बॉल का इशारा और फ्री हिट का मौका है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार। फ्री हिट का मौका है और सामने बिल्कुल बल्लेबाज खेलने के लिए तैयार है, अनिकेत कांबळे, जबकि एक बिग हिटर मैन स्ट्राइक के ऊपर। राइट आर्म ओवर द विकेट। इसी बीच गेंद, इस बार अच्छी गेंद, एक तेरी तो एक मेरी है भाई। एक गेंद और डॉट होता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ये गेंद अनिकेत कांबळे के लिए, जहां तक अनिकेत कांबळे ने गेंद को खेला, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद चली जाती हुई सीमा रेखा बाहर 4 रन। अब तक 7 रन खर्च किए हैं। देखो भाई, कुछ गेंदें इस ओवर के बाकी है। आखिरी गेंद, इसके ऊपर अगर विकेट मिले तो बेहतर रहेगा सामने वाली टीम को। और राइट ओवर द विकेट, यहां पर अनिकेत कांबळे ने कुछ कर दिया है, बट वहां पर विकेट को नहीं छोड़ने वाले में से है, बट यहां पर कैच को छोड़ दिया भाई। कैचेस विन द मैचेस कहा गया था। अगर आप यहां पर कैच को पकड़ लेते तो 7 रन को आप बचा सकते थे। अब यहां पर 7 माने तो दुगने हो चुके, जो कि 14 रन इस ओवर में आए। आखिरी ओवर टोटल स्कोर इसी 14 के हिसाब से चला जाता हूं। देखिए 7 रन आपने दावत दी थी। आखिरी गेंद अगर देखा जाए तो एक अच्छी गेंदबाजी यहां पर शशांक सकपाल ने की, बट आखिरी गेंद के ऊपर आपने जो कैच छोड़ा वो एक टर्निंग पॉइंट बना है इस मैच के लिए। तैतीस रन। आखिरी ओवर लेकर वेदांत जाधव गेंदबाजी के लिए तैयार। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। छोटा सा रनअप है वेदांत जाधव का। आखिरी गेंद, इस बार ये गेंद बाउंस मिला है कहीं ना कहीं, यहां अंपायर का वाइड का इशारा। टिप्पा अगर देखा जाए थोड़ा सा आगे रखा है, कहीं ना कहीं यहां पर गुड लेंथ पर टिप्पा रखना जरूरी है। 34 रन बन चुके हैं। आखिरी ओवर वेदांत जाधव। तमाम दर्शक आज खचाखच भरा हुआ ये स्टेडियम मेगा फाइनल मैच देख रहे हैं। राइट आर्म राउंड विकेट। इसी बीच गेंद को खेल दिया, शॉर्ट स्क्वायर लेके दिशा में गेंद को खेला है आशुतोष माली ने। लगभग 1 रन
इस एक रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 35 रन। अभी भी देखा जाए तो थोड़ा सा अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी वेदांत जाधव। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार, सामने बिल्कुल बल्लेबाजी, एक अच्छी गेंद यहां पर अगर देखा जाए वेदांत जाधव की तेजी के साथ कीपर के दस्तानों में इसी की जरूरत थी और यहां पर अच्छी गेंदबाजी करते हुए, जबकि जहां तक सवाल है कि पहले ओवर में 19 रन आए थे अराफत के, वो थोड़े से कहीं ना कहीं महंगे साबित हुए और जैसे कि शशांक सकबार गेंदबाजी करे थे वहां पर 7 रन खर्च किए थे। इस बीच ये गेंद दी फाइनल की दिशा में जैसे कि फ्लिक की है, जहां तक अराफत आकर गेंद को फील्ड करे, उठा ले, थ्रो करे, तब तक एक रन निकाल दिया। दूसरे के लिए मांग तो कर रहे हैं, यहां पर वेदांत जाधव क्या करते, जस्ट यहां पर विकेट की पतन, केवल एक रन। इस एक रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 38 रन, 36 रन। राइट आर्म ओवर द विकेट गुरु राणे, जबकि धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए इस ओवर के कुछ गेंदे लेकर, जबकि गेंदबाज तैयार है वेदांत जाधव। होटल संतोषी टॉस हारने के बाद फील्ड करती हुई मैं थोड़ी थोड़ी दे राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार है, अपने बॉलिंग को आगे बढ़ाते हुए 3 गेंदे हानि शेष है। इस बार ये गेंद जैसे निकल जाती हुई, अंपायर का नो बॉल का इशारा, फ्री हिट का मौका, एक और अतिरिक्त रन। इस एक रन की मदद से स्कोर धीरे धीरे बढ़ता जा रहा है 37। इस बार ये गेंद अनिकेत कांबले के लिए, इस बार गेंद को उड़ाया 6 के लिए, एक छक्का अनिकेत कांबले के बल्ले से। आज अनिकेत के कांबले के बल्ले से आज पूरे दिन छक्के ही दिखाई दे रहे हैं। पिछले मैच में 49 रन बनाए थे, 50 के लिए केवल 1 रन दूर थे। अब टोटल स्कोर है 43 रन, 43। राइट आर्म राउंड विकेट वेदांत जाधव, इस बार भी एक गेंद और यहां पर क्या कैच बन पाएगा? जी नहीं, गेंद निकल गई है। अंपायर का यहां पर 6 का इशारा, बैक टू बैक दूसरा छक्का अनिकेत कांबले के बल्ले से। इसी 6 के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 49 रन। आखिरी गेंद लेकर वेदांत जाधव, राइटर ओवर द विकेट, इस बार भी यहां पर गेंद को खेल दिया, बट फील्डर है वहां पर तैनात, विकेट की पतन। 50 रन का टारगेट बिल्कुल रखा है सामने, होटल संतोषी के सामने 50 रन का टारगेट है। क्या वो कर पाएगी होटल संतोषी टीम? वो आंखों देखा हाल सुनाने के लिए आपके सामने आएंगे हमारे योगेश पेंडुलकर सर, मैन फ्रॉम मालवन का एक हीरा, जो युवा क्रिकेटर्स जैसे अगर देखा जाए तो कमेंटेटर्स भी है योगेश पेंडुलकर सर।
हॅलो. मेगा फायनलला परत एकदा मी योगेश पेडुकर तुमच्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. दोन तुल्यबळ संघ आपण पाहतो मैदानाच्या आतवरती. टॉस विन झाला होता जय गणेश कणकवली संघ आणि निर्णय घेतला होता त्यांनी प्रथमतः मैदानाच्या आतवरती फलंदाजी करण्याचा. निर्णय केल्यानंतर मात्र धावा जमवल्यात 49 आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच वेदांत जाधव स्ट्रायकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रत्नेश फाले हे दोन फलंदाज हॉटेल संतोष संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. अर्थातच आपण पाहतोय आजमावतोय पीएस स्पोर्टचा हा 2025चा पहिल्या पर्वातील रणसंग्राम रेनी बॉल क्रिकेट स्पर्धा, रबल बॉलचा क्रिकेट स्पर्धा परत एकदा सेकंड स्पेलला सुरुवात होते आणि आवाज होतोय वेदांत जाधव स्ट्रायकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रत्नेश फाले पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आपल्याला पाहायला भेटेल. 13 चेंडूवरती 28 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या आहेत. अनिकेत यांच्या बॅटमधनं आता मात्र गोलंदाजीचे नेतृत्व सांभाळलं जात आहे. समोर आहे वेदांत. पहिला चेंडू त्यावरती मात्र मोठा हिट करायचा होता, त्यावरती वेगावरती स्वार झालाय, बॉडीवरती चेंडू आदळलाय आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेने या ठिकाणी सांघिक खातं ओपन होताना पाहायला मिळतंय. पंच जरा डिसिजन देत जा, बॅटने लागला बायने लागला असेल तर बायचा. ओके, थँक्यू सर. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय संदीप सावंत साहेब यांचं आगमन झालंय. साहेब आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन कृपया स्थानापन्न व्हावं. चला, मैदानाच्या आतवरती पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. कणकवली संघाच्या बाजूने प्रारंभीचं पहिलं षटक हाताळलं जात आहे आणि प्रारंभीच्या पहिलं षटक हाताळत असताना दुसऱ्या चेंडूवरती रत्नेश फाले वैयक्तिक 0 धावसंख्येची बॅग पाठीवरती घेऊन तवेल्लीच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. अडचणींमधनं मात करायची असेल तर मात्र वेदांत जाधवचा बॅट या मैदानाच्या आतवरती बोलणं गरजेचं आहे. 18 चेंडूंवरती 50ची गरज आहे आणि ह्या 50ची गरज असताना नंबर 3चा फलंदाज युवराज सावंत मैदानाच्या आतवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. युवी है तो मुमकिन है, मात्र युवीला साबित करून दाखवावी लागेल स्वतःची फलंदाजी मैदानाच्या आतवरती. परत एकदा हो पहिला चेंडू त्याला मात्र थोडासा सुगंध थोडासा वास दिलाय, चेंडू गेलाय आणि मात्र या चेंडूला थोड्याफार प्रमाणावरती नंतर फेकू शकत नाही असा निर्णय देखील दिलाय. 1 फॉर दी ओव्हर झालाय, 1 बाउन्स या ठिकाणी क्लिअर झालाय, चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी अनिकेत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला युव्ही आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा त्याच लाईनवरती चेंडू पकडला जातोय. एक धाव तर नक्कीच बायच्या स्वरूपातील भेटेल. ऑफिशियल इशारा काय येतोय हे पाहणं देखील बघायचं असेल, मात्र हा बायच्या स्वरूपातील एक धाव येते. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली. धावसंख्या 2 धावांवरती पहिलं षटक आहे आणि पहिलं षटक थोडंसं नाट्यमयरित्या मैदानाच्या आतवरती खेळताना पाहायला मिळतंय. वेदांत जाधव मैदानावरती आपल्याला उभा राहिल्यानं अजूनही पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि वेदांत मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हॉटेल संतोषी संघाचे संपूर्ण दारोमदार ज्या बॅटरवरती आहे तो बॅटर मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत आणि ज्या गोलंदाज कणकवली संघाची दारोमदार आहे तो अनिकेत आता मात्र गोलंदाजी ऍक्शन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा बॅटच्या रिडार मध्ये चेंडू मोठा धमाका झालाय. वेदांत जाधव फायर झालाय. झोपलेला वाघ परत एकदा जागा झालाय. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. आलाय अजून एक दमदार पीएस स्पोर्ट षटकार. 6 धावांनी सांघिक धावसंख्येवरती भर पडली आहे. 8 धावा. षटक क्रमांक पहिलं वेदांच्या बॅटमधना देखना मोठा धमाका झालाय. परत एकदा सज्ज झालाय तो मात्र गोलंदाजीसाठी. जाधव परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. परत एकदा तो चेंडू त्याच ऍक्शन वरती जोरात चेंडू त्या ठिकाणी दाखल झालाय. यष्टिरक्षकाला चेंडूने थोडीशी हुलकावणी दिली आहे आणि त्यानंतर मात्र एक धाव देखील पूर्ण झाली आहे. एका धावेने प्रारंभीचं पहिलं षटक सांगते जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा या धावफलकावरती. 12 चेंडू आणि ह्या 12ला गरज असेल 41 धावाची. बरोबर होलसेकर सर? 12 चेंडू मध्ये 41 ची गरज असेल. पगाशी सांगितल्याप्रमाणे हे वारंवार आठवणींना उजाळा या स्पर्धेच्या दरम्यान दिला जातोय. दिवंगत अविनाश सावंत, दिवंगत नरेश राजू सावंत, दिवंगत अभि आबा सावंत, तसे दिवंगत सचिन उर्फ बंड्या देवगडकर, दिवंगत विक्रम सावंत, दिवंगत प्रदीप कामतेकर,
तसेच दिवंगत महेश सावंत, दिवंगत विशाल वानिवडेकर, दिवंगत दीपक मुंबरकर व दिवंगत भरत देवगडकर या सर्वांचे आठवणी या स्पर्धेदरम्यान नक्कीच येत आहेत PS स्पोर्टला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या सर्वांची नक्कीच आठवण या PS स्पोर्टचे सर्व मान्यवर सर्व खेळाडू या ठिकाणी काढतायत। पहिला चेंडू त्याला मात्र थर्ड मॅन रिझन वरती पाठवला, एक धाव तर नक्कीच घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि ही सहज दुसरी धाव देखील पूर्ण होईल आणि 2 धावांनी पहिल्या चेंडूला सुरुवात झाली आहे। पहिल्या षटकाला 9 धावा आल्या आहेत, मात्र या षटकाला मोठं तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला या षटकावरती एकात दुसरी मोठी बिगी खेचावी लागेल आणि ते काम वेदांत करेल का? आता मात्र बघूया काय होईल या मॅच मध्ये। पहिल्या चेंडूवरती 2 आलेत, पहिल्या षटकाला 9 आले आणि मात्र 5 चेंडूंचा खेळ। या मॅजिकल ओव्हरची मजा आहे, या ओव्हरला कधीही सामना कुठच्याही संघाच्या बाजूने टर्न करण्याची क्षमता आहे, हे ते षटक आहे मॅजिकल षटक, PS स्पोर्ट्सचं हे मॅजिकल षटक। परत एकदा तेज तर्रा रफ्तारवाला चेंडू, मात्र पंचांनी टर्न केलाय आणि हा चेंडू स्वैर असल्याचा निर्वाळा पंचांनी या ठिकाणी दिलाय। रिव्ह्यू नाहीये मित्रांनो, तुम्हाला ऑन फील्ड डिसिजनला मान्य करावं लागेल। यास पंच देखील त्याच ताकदीचे दोन्ही मैदानाच्या आतवरती ठेवले। आम्हाला पण सुद्धा माहिती आहे की हा सामना तुम्ही दोन्ही संघांच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, इथे कुठची पार्शियलिटी होणार नाही, कारण PS स्पोर्टने तेवढा खूप चांगले निर्णय आजच्या 2 दिवसांवरती घेतले आहे आणि त्या निर्णयांना तुम्हाला सन्मान तुम्हाला नक्कीच करावा लागेल, कारण एवढी देखणी आणि मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी देवगडमध्ये PS स्पोर्टने ही भरवली आहे। परत एकदा मोठा हिट झालाय, वेदांच्या बॅटमधनं बघावं लागेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झालाय, एक धाव तर पूर्ण झाली आहे, थोडासा स्लिप झालाय आणि तोपर्यंत 2 धावांचा फटका मैदानाच्या आतवरती आलाय, म्हणजे 2 चेंडूंवरती आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा निघाल्या आणि सांघिक धावसंख्या ही 14 धावांवरती पोहोचली आहे। परत एकदा गोलंदाजी मार्कवरती राम आपल्याला पाहायला मिळतोय, कणकवली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना दोन्ही संघ सुरस दाखवतात मैदानाच्या आतवरती। परत एकदा थोडासा आणि त्यावरती मात्र बघायला मिळतोय, आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, बघूया ऑफिशियल इशारा, या ठिकाणी महामुकाबला आहे ना। PS स्पोर्टचं हे चषक आहे, पहिलं पर्व आहे आणि ह्या पहिल्या पर्वामध्ये गौरव सर सर्वांना आपलं नाव कोरायचं असतं, कारण जो पहिला येतो त्याला सर्वजण लक्षात ठेवतात आणि ह्या पहिल्याच्या नादामध्ये आता मात्र दोन्ही संघ आता हाय व्होल्टेज झाले आहेत। ह्या मॅच मध्ये काहीही होऊ शकतं, कुठच्याही बाजूने हा सामना फिरवण्याची ताकद आहे। 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 धावा आतापर्यंत या 3 चेंडूंवरती आल्या, सांघिक धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे। पहिल्या षटकाला 9 होते, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत। वेदांतकडनं एक्सपेक्टेशन असतील हॉटेल संतोषीकडनं की मात्र एकात दुसरा मोठा हिट त्याच्या बॅटमधनं यावा ही नक्कीच अपेक्षा करत असेल, मात्र बघावं लागेल। राम देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय, मात्र तोपर्यंत चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी निर्जय स्थळ आहे, आमचे सीमारक्षक विनोद सावंत त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांच्या पायाकडे चेंडू गेलाय आणि गेलाय चेंडू 4 धावांना, सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 18 धावांवरती आणि या षटकावरती धावा निघाल्या आहेत त्या आतापर्यंत मात्र 9। आता मात्र 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। या संपूर्ण मॅचसाठी आमचा आवाज, स्पीकरचा आवाज, यूट्यूबचा संपूर्ण जे तुमच्यापर्यंत पोहोचलंय ते मरगत सर ह्या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी उपस्थित झाले। सर तुमचं देखील खूप खूप सहर्ष स्वागत PS स्पोर्टच्या या पहिल्या पर्वामध्ये। परत एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, शर्तीचे प्रयत्न आणि तोपर्यंत मात्र 1 धाव ही मिळताना पाहायला मिळते। हाय व्होल्टेज ड्रामा चाललाय मैदानाच्या आतमध्ये, कधी बाजू कणकवलीची कधी बाजू देवगडची, मात्र बघावं लागेल। या ठिकाणी ह्या स्पर्धेदरम्यान मी सन्माननीय विजय कदम साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेले शुभेच्छुक मरगत साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या। सांघिक धावसंख्येवरती देखील आपण लक्ष देऊया, 19 धावा आतापर्यंत झाल्यात धावफलकावरती। शेवटचा चेंडू आहे या मॅजिकल षटकातील, युवराज आहे स्ट्रायकिंग एंड वरती। परत एकदा युवराजच्या बॅटमधनं नटराजन स्टाईलने चेंडू, 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा, चेंडू टप्पा टप्पा टप्पा, रोलिंग 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 चेंडू हवाई सफरला फरार झालाय, आलाय PS स्पोर्टचा चौकार।
14 धावा निघाल्या त्या षटकावरती, म्हणजे ह्या षटकावरती 28 धावा आणि मागच्या षटकातील 9 धावा अशा मिळून एकंदरीत धावा झाल्या 37, म्हणजे 6 चेंडू आणि विजयाचे समीकरण 13 वरती आलंय. सहा चेंडू 13ची गरज, 13ची गरज. 5 चेंडू, कधी देवगड कधी कणकवली, कधी कणकवली कधी देवगड. 6 मध्ये होतील 13 की 13 थांबतील 6 मध्ये. काय घडेल काय बिघडेल. हाय व्होल्टेज ड्रामा. एका साइडने वेदांत जाधव तर दुसऱ्या साइडने शेवट षटक सोनू राणे, गुरु राणे आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारासाठी अली कंस्ट्रक्शनचे फरहान खान यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक युवराज सावंतसाठी आलंय. टाळ्यांचा आवाज या 500 रुपयांच्या पारितोषिकासाठी. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास झालाय. एक धाव तर आली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय. दुसऱ्या धावेचा कुठचाही प्रयत्न होणार नाहीये. सामना एकदा कणकवलीच्या बाजूने, परत एकदा पहिल्या चेंडूला गेलाय. पुढच्या चेंडूला देवगडच्या बाजूने येईल का? तुमच्या टाळ्यांचा आवाज सांगून जाईल येईल का हा सामना. परत एकदा आलाय 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 आवाज आलाय. पुढचा चेंडू बघावा लागेल तुम्हाला. बघूया काय होईल. 5ला 12ची गरज आहे. 38 झालेत. 5-12. परत एकदा पॉइंटच्या डोक्यावर ना चेंडू. मला वाटतं झेल सुटले का? झेल सुटली आहे का? नाही. चेंडू चौकाराला गेलाय. आलाय 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 आलाय. सामना परत एकदा देवगडच्या बाजूने आलाय. गौरव दादा काय वाटतंय? हा महामुकाबला आहे आणि या मुकाबल्याची गरज होती. हा फायनल आणि ही फायनल अशा प्रकारे पहिल्या पर्वात होते. या पीएस स्पोर्टच्या सर्व आयोजन समितीसाठी मित्र टाळ्या होऊन जाऊन दे. काय लाजवाब आयोजन आहे. परत एकदा सिंगल घेतोय का? आता मात्र 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 यष्टीरक्षक अनिकेत काय केलं? अनिकेत विकेट्स इम्पॉर्टंट आहेत. अनिकेत परत 500 रुपयांचं पारितोषिक आले अली कंस्ट्रक्शन यांच्याकडनं युवी साठी. एकदा परत टाळ्या. आता मात्र धावांचा विचार केला. 43 झाले. आता मात्र 3 चेंडूला 7ची गरज आहे. कंपल्सरी चेस. परत एकदा मिस टायमिंग तर झालाय. बघावं लागेल. एक धाव तर वेदांते घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय. फेकी चेक करावी लागेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख रनिंग बिटवीन दी विकेट. 2 चेंडू. हाय व्होल्टेज ड्रामा. कणकवली संघ काय फाईट देतोय मैदानाच्या आतमध्ये घरेलू संघाला, घरेलू मैदानावरती. 2 चेंडूंचा सर बाकी आहे खेळ आणि 5 धावा गरजेच्या आहेत. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस. वेदांत जाधव आहे स्ट्रायकिंग एंडला. काय हाय व्होल्टेज ड्रामा चाललाय. काय हाय व्होल्टेज मुकाबला होतोय. एका साइडने कणकवली, दुसऱ्या साइडने देवगड. देवगड की कणकवली, कणकवली की देवगड. एसटी जवळची आहे मात्र सवाल हा मात्र चषकाचा. परत एकदा चेंडू फिरलाय मात्र बघावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आता मात्र वेदांत. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस. मॅच मध्ये हिरो ठरू शकतो तो परत एकदा युवी जाधव. जर सामना देवगड संघ जिंकला, जर सामना या ठिकाणी कणकवली संघ जिंकला तर मात्र गुरु राणे देखील हिरो ठरू शकतो. हिरो बनण्याची संधी वारंवार भेटत नसते. मात्र भेटलेल्या संधीचं तुम्हाला सोन्यामध्ये रूपांतर करावं लागेल. 1 चेंडू 4 धावांची गरज. 4 धावांची गरज. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. येईल का मोठा धमाका? युवीच्या बॅटमनना घेऊन जाईल का देवगड संघाच्या बाजूने हा सामना? येईल का चेंडू? हा मात्र देवगड संघाकडनं 1-2 धावांचा निर्धाव. लाईनमन तयार रहा. लाईनमन तयार रहा. 1 चेंडू लाख मोलाचा. 1 चेंडू 15,000चा. 1 चेंडू 8,000चा. परत एकदा हा चेंडू मात्र चेंडू स्वैर आलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट आली आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस. हो युवी काय आयोजकांनी पीएस स्पोर्टने हे संपूर्ण मॅचेस भरवले. सुरेख सामने मैदानाच्या आतवरती. 1ला 3ची गरज आहे.
प्रियांश दादा काय सामने भरवलेस तू मित्रा. परत एकदा आता मात्र बघावं लागेल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होईल. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. दुसरी धाव, तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि विन मॅच. कंपल्सरी चेस नियमावलीनुसार कणकवली संघ होतोय. अप्रतिम दर्जेदार नाट्यमयरित्या नाट्य मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं. 3 धावांची गरज होती एका चेंडू वरती आणि हा सामना कणकवली संघाच्या बाजूने जातोय. पहिलं पर्व PS स्पोर्ट 2025 चा महाअंतिम विजेता ठरतोय तो अर्थात जय गणेश. कणकवली संघ पैसा वसूल सामना मैदानावरती झालाय. सुरेख 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 सामना. अप्रतिम आपण पाहिलं तर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या मॅचला काय नाट्यमयरित्या वळण मिळालंय. घरेलू मैदानावरती कणकवली संघ आला. PS स्पोर्टच्या या संपूर्ण आयोजन समिती कमिटीने मात्र जे काही मेहनत घेतली आहे, प्रियांश सावंत, पराग सावंत आणि शशांक जाधव मित्रा, जिंकलास तू, जिंकलास पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वात अप्रतिम दर्जेदार सामने या देवगडवासियांच्या भेटीसाठी घेऊन आलास आणि नुसते आणले नाहीस तर महाअंतिम मुकाबला काय झालाय मैदानाच्या आतवरती. वेदांत जाऊन दे, प्रत्येक दिवस आपला नसतो. जाऊन दे मित्रा, तू खूप चांगल्या प्रकारे फाईट दिली मैदानाच्या आतमध्ये. 2 दिवस तुझी बॅटिंग बघायला मजा आली. मालवणवरनं इथपर्यंत येण्याचं सार्थक झालंय. तुझी बॅटिंग बघताना कालच्या दिवसामध्ये अप्रतिम दर्जेदार फलंदाजी झाली आहे. आजचा हा सामना जरी पराभूत झाला असला तरी मात्र येणाऱ्या प्रत्येक सामन्यांमध्ये वेदांत जाधव नावाची चर्चा ही नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मात्र विसरून चालणार नाही की हा सामना विजयी झालाय तो अर्थातच जय गणेश कणकवली संघ. एकदा जोरदार टाळ्या विजेत्या संघांसाठी. हँडशेक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ लाईनअप करून करते आणि ह्यामध्ये मात्र कुठची वावगी नसेल. हॉटेल संतोषी संघ देखील काही कमी नव्हता. 50 धावा या मैदानावरती रन बॉल सिच्युएशन वरती येताना पाहायला मिळाले. अप्रतिम दर्जेदार लाजवाब सामना झालाय. मित्रांनो, मैदानावरती जिथं उभे असा PS स्पोर्टचं हे आयोजन नियोजन समिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या शिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा आवाज एकदा ह्या PS स्पोर्टच्या देवगड संघासाठी होऊन जाऊन दे. अप्रतिम दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चला, थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण या ठिकाणी तुमचं संपन्न होईल. या पराग सर विनंती असेल जरा मान्यवर कक्षामध्ये या. शशांक सर जरा मान्यवर कक्षामध्ये या. या ठिकाणी ऑनलाईन येईल तुमच्याकडे सर. पराग सर, पराग इथं येईल ऑनलाईन.